बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये सुरू झालेल्या युद्धजन्य परिस्थितीची। गेल्या 2 दिवसांपासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात सुरू असलेल्या लष्करी तणावामुळे आता हळूहळू त्याला युद्धाचं स्वरूप प्राप्त होत आहे। दिवसभरात पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर एअर स्ट्राईक करण्यात आल्यानंतर रात्री उशिरा अफगाणिस्तानने पाकिस्तानवर मोठा हल्ला केलाय। त्यांनी 55 पाकिस्तानी सैनिकांना ठार मारल्याचा दावा केलाय। अफगाण सरकारने 23 पाकिस्तानी सैनिकांचे मृतदेह आपल्याकडे असल्याचे म्हटलंय। डुरंड सीमेवरनं सुरू असलेल्या संघर्षात अफगाण सैन्याने पाकिस्तानी सैन्याचे मुख्यालय आणि 19 चौक्या देखील ताब्यात घेतल्या आहेत। तर पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये तणाव वाढतोय। युद्धजन्य परिस्थिती आता निर्माण झालेली आहे। काल दिवसभर पाकिस्तानने अफगाणिस्तानवर ठिकठिकाणी एअर स्ट्राईक केलेला होता आणि त्यानंतर रात्री उशिरा अफगाणिस्तानने पाकिस्तानच्या चौक्यांना लक्ष्य केलेलं आहे। यामध्ये पाकिस्तानचे 55 सैनिक ठार झाल्याचा दावा अफगाणिस्तानने केलाय आणि त्यापैकी 23 सैनिकांचे मृतदेह हे आमच्याकडे आहेत असा मोठा दावा देखील अफगाणिस्तानने केलाय। या हल्ल्याची दृश्य आपण पाहतोय। पाकिस्तान आणि अफगाणिस्तान मधल्या या तणावाचा आता आंतरराष्ट्रीय स्तरावर कसा परिणाम होतोय पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। पाकिस्तानने अफगाणिस्तानवर आता जोरदार हल्ले करायला सुरुवात केल्यानंतर अफगाणिस्तानकडून देखील त्याला उत्तर दिलं जात आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।